नमस्कार, मी गुरुप्रसाद कानेटकर. लोकमान्य टिळक हे नाव उच्चारलं की आपल्या डोक्यात आणि डोळ्यासमोर साधारणपणे काही विशिष्ट गोष्टी येतात. उदाहरणार्थ भारतीय संतोषाचे जनक, केसरी मराठा वर्तमानपत्राचे संस्थापक, सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचे जनक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक, किंवा ओरायन, आर्क्टिक होम इन वेदास यासारख्या ग्रंथांची निर्मिती करणारे, ज्यांना राजद्रोहाच्या खटल्यासाठी शिक्षा म्हणून मंडालेला जावं लागलं आणि तिथे मंडालेमध्ये गेल्यानंतर त्यांनी गीता रहस्य नावाच्या एका अद्भुत ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल की लोकमान्यांनी अर्थविषयक विचार करून राष्ट्राच्या उभारणीसाठी त्याची मांडणी केलेली होती. इथून पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण त्याविषयी बोलणार आहोत. आता त्याची पूर्वपीठिका काय आहे ही आपण थोडी समजून घेऊया. वास्तविक लोकमान्य हे दादाभाई नौरोजी किंवा गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे यांच्या गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे या किंवा इतर राजकीय नेत्यांसारखे अर्थशास्त्राचे विद्यार्थी नव्हते. ते मूलतः वकील होते. पण हा स्वातंत्र्य लढा जर पुढे न्यायचा असेल तर ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यापैकी राजकारणासोबत अर्थकारण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे हे लोकमान्यांसारख्या चाणाक्ष बुद्धीच्या आणि द्रष्ट्या नेत्याला लक्षात आलं नसतं तरच नवल होतं. खरं तर लोकमान्यांची जी एकंदर कारकीर्द आहे त्याच्यामधल्या साधारणपणे 40 वर्षांमध्ये त्यांनी जे काही लिखाण केलंय, विविध विषयांवरती लिखाण केलंय, विविध अंगाने लिखाण केलंय, त्याच्यामध्ये त्यांनी जो अर्थविषयक विचार मांडलाय त्याच्यावरून अर्थकारण हे लोकमान्यांना किती महत्त्वाचं वाटत होतं हे आपल्या लक्षात येईल. आता काय गोष्ट आहे, हे लोकमान्यांना का करावं लागलं? आता याचं कारण असं होतं की भारतामध्ये त्यावेळेला इंग्रजांचं सरकार होतं आणि इंग्रजांचं भारतातलं सरकार हे कशा पद्धतीने इथल्या लोकांचं आर्थिक शोषण करतंय आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे इथले उद्योगधंदे बंद पडतायत, इथली अर्थव्यवस्था कमकुवत होतीये, ज्यामुळे एकंदरीतच भारताच्या आर्थिक भविष्याला धोका आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. पण इतकाच विचार करून थांबले असते तर मग ते लोकमान्य कसले? त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासच करायला सुरुवात केली. आणि हा अभ्यास म्हणजे फक्त त्यांना अर्थशास्त्र कळावं म्हणून नाही बरं का, तर ते अर्थशास्त्र हे केसरीच्या वाचकांना म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या लोकांना कळावं म्हणून लोकमान्यांनी हा अभ्यास सुरू केला आणि त्या दृष्टीने त्याची त्यांनी मांडणीही केली. त्याचाच एक भाग म्हणून शेती आणि उद्योगधंदे या दोघांच्याही आणि पर्यायाने त्याच्याशी प्रत्यक्ष निगडीत असणाऱ्या घटकांच्या उत्कर्षासाठी, भौतिक विकासासाठी काय काय करावं याची त्यांनी मांडणी केली. या अर्थाने विचार केला तर लोकमान्यांना पहिले ॲग्रो इकॉनॉमिस्ट किंवा कृषी अर्थतज्ञ म्हटलं तर वावगं ठरू नये. पण दुर्दैवाची गोष्ट ही की लोकमान्यांच्या मृत्यूला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये 70 वर्ष होऊन गेलेली असतानाही कोणत्याही सरकारला आजपर्यंत असं कधी वाटलं नाही की आपण शेती, उद्योगधंदे, विशेषतः शेती याविषयी भरीव काही करावं. आता ह्या पुढे जाण्याआधी त्या काळामध्ये भारताच्या अर्थकारणाची एकंदर स्थिती काय होती याचा आपण थोडासा आढावा घेऊया. आता काय होतं, त्यावेळेला काँग्रेसमध्ये जहाल, मवाळ असे काही गट होते. पण या जहाल किंवा मवाळ या कुठल्याही नेत्यांचं एका विषयावरती एकमत होतं आणि तो विषय म्हणजे भारताच्या या आर्थिक दुरावस्थेला इंग्रजांची भारतातली औद्योगिकरणाची भूमिका कारणीभूत आहे. साधारणपणे सन 1858 मध्ये 1857ला जे बंड झालं त्याच्यानंतर 1858 मध्ये प्रत्यक्ष इंग्रज सरकारने राज्यकारभार हातात घेण्यापूर्वी इथे ईस्ट इंडिया कंपनी होती. इथे अनेकांच्या ईस्ट इंडिया कंपन्या होत्या, त्यापैकी प्रामुख्याने इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबद्दल आपण बोलतो. तर या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासूनच खरं तर या आर्थिक दुरावस्थेला आपल्या सुरुवात झालेली होती. आता काय होतं याचं कारण? याचं कारण असं होतं की कंपनीची जी ध्येय धोरणं होती ती अशी होती की पाश्चात्य मालाची विक्री होण्यासाठी इथले स्थानिक उद्योग पद्धतशीरपणे बंद पाडणे आणि त्यांनी ते पाडलेच. आणि इंग्लंडचं हे धोरण केवळ भारतापुरतंच मर्यादित होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही बरं का. त्यांचं हे धोरण अमेरिका, आयर्लंड यासारख्या देशांसाठीही होतं. फक्त फरक एवढाच आहे की अमेरिका हे धोरण लवकर बाजूला टाकू शकली, आयर्लंडला त्यासाठी खूप काळ झगडावं लागलं. पण या सगळ्यामध्ये भारताची मात्र पूर्ण दुर्दशा झाली. आता ईस्ट इंडिया कंपनीची जी काही अनेक उद्दिष्ट होती, म्हणजे जशी प्रत्येक कंपनीची उद्दिष्ट असतात, त्यापैकी ईस्ट इंडिया कंपनीचं जे उद्दिष्ट होतं प्रमुख ते असं होतं की भारतातल्या कृषी उद्योगांचं खच्चीकरण करणं.
याचं कारण असं होतं की जर का समजा शेतातून कच्चा मालच मिळाला नाही तर पुढे त्याच्यावरती काही कामच करता येणार नाही. आणि भारताच्या औद्योगिक अधोगतीचा हा पहिला टप्पा म्हणता येईल. आता दुसरा टप्पा काय? तर दुसरा टप्पा म्हणजे इंग्लंडमधून भारतामध्ये मुक्त व्यापाराची परवानगी. आता खरं तर व्यापारी हक्कांचं संरक्षण हे शतकानुशतक इंग्लंडचं धोरण होतं आणि त्याच्याच आधारावरती इंग्लंडमध्ये खूप मोठी औद्योगिक क्रांती झालेली होती. पण या क्रांतीनंतर साधारणपणे 18व्या शतकाच्या 3ऱ्या-4थ्या दशकापासून त्यांनी ज्या धोरणामुळे त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती घडली, मोठमोठे उद्योग उभे राहिले, या स्वतःच्याच धोरणांना हरताळ फासायला सुरुवात केली. आता वास्तविक इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे जी अत्यंत महत्वाची आहे, ती अशी की इंग्लंडमध्ये कच्चा माल हा इतर देशांमधून येत होता आणि त्याच्यावरती माल बनवून म्हणजे वस्तू तयार करून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिनिश्ड गुड्स असं म्हणतो, ती तयार करून ते जगभर विकत होते. हे त्यांचं धोरण होतं. आता त्याच काळामध्ये म्हणजे साधारणपणे 18व्या शतकाच्या उत्तरार्धाकडे जाताना सहसा अमेरिका किंवा जर्मनी यांच्यासारखे देश त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी होते, पण तरीही त्यांची परिस्थिती तीच होती, त्यात काही त्यांच्यात बदल झालेला नव्हता. याचमुळे आयात निर्यात हे कर न लावता मुक्तपणे व्यापार करायचा असं धोरण इंग्रजांनी स्वीकारलं. याचं कारण असं होतं की हे सगळे कर कमी झाल्यामुळे आपला माल हा जगभर स्वस्त भावामध्ये विकला जाईल. पण भारतासारख्या देशावरती हे मुक्त व्यापाराचं धोरण लादणं हे इथल्या स्थानिक उद्योगांना घातक होतं. याचं कारण असं की इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी आपल्याकडे सगळा जो काही भर होता हा हाताने वस्तू बनवण्यावरती होता. याचं कारण भारतामध्ये काही मोठमोठे कारखाने, यंत्रसामुग्री अशी काही रचना भारतामध्ये अस्तित्वात त्यावेळेला नव्हती. याचा परिणाम म्हणून इंग्रजांच्या मुक्त व्यापारामुळं आपल्या कापड उद्योगांसारखे इतर देशीय उद्योग व्यवसाय हे अक्षरशः रस्त्यावर आले आणि डबघाईला येऊन शेवटी बंद पडले. त्या उद्योगातल्या लोकांना शेवटी काही पर्यायच राहिला नाही आणि म्हणून ते लोक शेती करायला लागले. अशा या छोट्या छोट्या स्वदेशी उद्योगांचा अशा तऱ्हेने जो विध्वंस झाला त्याबद्दल खरं तर इंग्रजांची जितकी निंदा करावी, त्यांच्यावर जितकी टीका करावी तितकी कमीच आहे. म्हणजे त्याच्यासाठी खरं तर शब्दच अपुरे आहेत. कारण वास्तविक इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर ते हे पाश्चात्य तंत्रज्ञान भारतामध्ये घेऊन येऊ शकले असते, ते इथल्या लोकांना देऊन इथले उद्योग वाढीला लावण्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकले असते, पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्याच्या उलट काय झालं तर अमेरिका आणि जर्मनी सारख्या देशामध्ये जेव्हा हा उद्योग इंग्रजांनी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा योग्य वेळी तिथल्या शासन व्यवस्थेने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि काय केलं तर इंग्लंडकडे असलेलं तंत्रज्ञान, तंत्रसामग्री आपल्या देशामध्ये उपलब्ध करून घेतली, वस्तूंची मूल्य निश्चिती केली, उद्योजकांना करामध्ये सवलती दिल्या. पण भारतामध्ये 1818 सालानंतर कुठलीही मध्यवर्ती शासन व्यवस्थाच अस्तित्वात नव्हती. जे कोणी संस्थानिक होते ते सगळे इंग्रजांचे मांडलिक झालेले होते. त्यामुळे इंग्रजांच्या मुक्त व्यापार पद्धतीमुळे भारतीय उद्योगांचं कंबरड अगदीच मोडून टाकलं आणि इंग्रजांच्या राज्यात भारतीय उद्योगांना कोणत्याही सवलती मिळणार नाहीत हे लक्षात आल्यामुळं नाईलाजाने भारतातल्या लोकांनाच या उद्योगधंद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काहीतरी उपाय योजावे असं वाटायला लागलं. लोकमान्यांनी जी स्वदेशीची चळवळ आणली हा त्याच उद्योगांमधला एक उद्योग आहे. आता भारतामधले उद्योग, शेती, व्यापार याविषयी सर्वच्या सर्व लोक कमी अधिक प्रमाणामध्ये याच मताचे होते. लोकमान्यांच्या पूर्वसुरींपैकी सर्वप्रथम हिरिरीने हा विचार मांडला तो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी, आणि हा विचार आणखीन थोडा पुढे नेला तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे भीष्म पितामह असं ज्यांना म्हटलं जातं त्या दादाभाई नौरोजी यांनी. काँग्रेसमधल्या मवाळ गटाचे जे कोणी लोक होते त्यांचे साधारणपणे अशाच पद्धतीचं मत होतं, त्यांचे असेच विचार होते. आणि अर्थातच आता लोकमान्यांसारखी व्यक्ती ही या विचारांनी जर का प्रभावित झाली नसती तरच नवल होतं. आता लोकमान्यांचे पूर्वसुरी आणि लोकमान्य यांच्यामध्ये जो काही आपल्याला मूलभूत विरोध दिसतो, विरोध म्हणजे अशा अर्थाने की मांडणीमधला विरोध, तो खरं तर इथून सुरू होतो. तो असा की लोकमान्यांचे पूर्वसुरी हे बहुतांश वेळेला साहेबाच्या भाषेत म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये नम्रपणे आपल्या विनंत्या, अर्ज हे इंग्रज सरकारकडे सोपवणारे आणि त्याची पोच घेऊन सरकार आपलं भलं करेल या कल्पना विलासामध्ये राहणारे होते. पण लोकमान्य हे आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये आपले सगळे विचार लोकांपर्यंत पोचवत होते आणि लोकांना हे सांगत होते की इंग्रजांनी आपल्यासमोर काय वाढवून ठेवलंय. त्याबरोबरच ते इतर पुढाऱ्यांची नाराजीही लोकांपर्यंत पोचवत होते आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध म्हणजे इंग्रजांविरुद्ध भारतामध्ये असंतोष पसरवत होते. अर्थात या वेळेपर्यंत लोकमान्य काही अर्थशास्त्री झालेले नव्हते, ते फक्त पत्रकारच होते आणि आपल्या चाणाक्ष नजरेतून भारतीय सत्ता म्हणजे त्या काळातली इंग्रजांची भारतातली सत्ता
आणि सत्ताधीश दोन्ही यांच्याविषयी ते भारताला सुसंस्कृत करण्याच्या ज्या काही वल्गना करत होते त्या सगळ्या किती खोट्या आहेत, बोगस आहेत, त्याला काही अर्थ नाही, हे उघडकीला आणत होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हे सगळे इंग्रज भारतात त्यांच्याच राजवटीमुळे कशी सर्वांगीण प्रगती झाली असा अहोरात्र गाजावाजा करत होते. त्यांचा सूर साधारणपणे असा होता की इंग्रज हे इतके प्रगतिशील आणि उदार मनाचे आहेत की त्यांनी भारताला स्थैर्य, सुबत्ता, पाश्चात्य शिक्षण या सगळ्या गोष्टी दिल्या. इतकंच नव्हे तर भौतिक आणि सामाजिक प्रगतीचं साधन म्हणून रेल्वे, पोस्ट ऑफिस, रस्ते, तारा ह्या सगळ्या गोष्टी भारताला देऊन भारताचा सर्वार्थाने उद्धार केला. हे सगळं काही बघितल्यानंतर क्षणभर इथल्या थोरा मोठ्याने थोडी त्याची भुरळ पडलेली होती, नाही अशातला काही भाग नाही. पण या पोकळ कल्पनांना पहिला सुरुंग लावला तो दादाभाई नौरोजींनी आणि मग हळूहळू इथली पुढारी मंडळी शहाणी व्हायला लागली. हा सगळा गाजावाजा होत असताना लोकमान्य हे एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून उदयाला येत होते. पण तरी अजून त्यांच्यातला अर्थशास्त्री खऱ्या अर्थाने जन्माला यायचाच होता. याचा अर्थ असा की वर्तमान आर्थिक परिस्थिती, त्याची कारणं, त्याचा सामान्य लोकांवर होणारा परिणाम याचा शास्त्रशुद्ध अभ्यास लोकमान्यांनी ह्यावेळपर्यंत करायला घेतलेला नव्हता. पण साधारणपणे देशाची परिस्थिती, शेती, उद्योग यांची अवस्था, त्यांच्या सामान्य माणसावर होणारा त्याचा परिणाम, त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या, हे सगळं मांडण्यात की कुशाग्र बुद्धी मात्र त्यांच्याकडे नक्कीच होती. कारण ते दरनिश्चिती करणाऱ्या यंत्रणेची कार्यपद्धती, वाहतूक आणि उद्योगांवरील कर आकारण्याची पद्धत, त्याचा दुष्परिणाम, मुक्त व्यापारामुळे स्थानिकांना सोसावे लागणारे तोटे यावर सातत्याने कडाडून टीका करत होते. त्यासोबतच रेल्वेमध्ये होणारी अमाप परकीय गुंतवणूक, चहा आणि निळीची लागवड, त्यासाठी उभी केली जाणारी यंत्रणा, त्यामध्ये होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक याचाही ते सातत्याने विरोध करत होते. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी इंग्रजांची धोरणं स्पष्ट होऊ लागली आणि लोकमान्यांच्या लेखणीला आणि वाणीला धार यायला लागली. त्यांनी आता भारतामधल्या इंग्रजांच्या नोकरशाहीच्या कार्यपद्धतीच्या मुळावरच प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली. त्यांनी भारतातला पैसा आणि मनुष्यबळाचा इंग्रजांनी आफ्रिका आणि आशिया खंडात जो काही सत्तेच्या विस्तारासाठी वापर केला त्याला लुटमारीचे नवनवे मार्ग असं म्हणून निषेध केला. त्यांनी इंग्रजांच्या राज्याचा खर्चाचा भार हा भारताने का उचलायचा असा सरळ सरळ प्रश्नही विचारलेला होता. या वेळेपर्यंत लोकमान्यांना अर्थशास्त्र समजायला लागलेलं होतं. आपल्या देशातल्या जनतेच्या समस्या, त्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना याचा आवाका त्यांना यायला लागलेला होता. आणि हे सगळं ते ज्या काही सुधारणा सुचवत होते त्याच्यातून लक्षातही येत होतं. आणि त्यासाठी त्यांच्या हाताशी असणारं सगळ्यात प्रभावी शस्त्र म्हणजे वर्तमानपत्र याचा त्यांनी संपूर्ण वापर करून घेतला. आणि आता मात्र त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचा तर्कशुद्ध अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावरूनच डॉक्टर धनंजयराव गाडगिळांनी लोकमान्यांचं वर्णन करताना लोकमान्यांचं अर्थशास्त्राचं ज्ञान हे दादाभाई नौरोजी किंवा इतर कोणत्याही अर्थशास्त्राच्या तज्ज्ञापेक्षा तसूभरही कमी नाही असं म्हणून ठेवलंय. इतकंच काय तर स्वतः डॉक्टर गाडगिळांसारखी व्यक्ती ही केसरीमध्ये येणारी टिळकांची मतं प्रमाण मानत असत. आता ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण एकच आहे की आपल्या हे लक्षात यावं की लोकमान्यांच्या डोक्यातल्या अर्थविषयक विचारांचं मूळ काय होतं. आता लोकमान्यांची अर्थविषयक मतं नक्की काय होती आणि त्यांनी ती कशा पद्धतीने मांडली आणि इथल्या लोकांना, भारतातल्या लोकांना, केसरीच्या वाचकांना आणि फक्त केसरीच्या वाचकांनाच नाही तर एकंदरच भारतामधल्या सर्वच्या सर्व आर्थिक निरक्षर लोकांना आर्थिक साक्षरतेकडे नेण्यासाठी काय काय पावलं उचलली, त्यांनी कशा पद्धतीचं लिखाण केलं हे आपण इथून पुढल्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.